आजच्या सेशनमध्ये आपण प्रॅक्टिकल पाहतोय कसं आपण त्या हेडेकला अप्रोच करतोय, कसं आपण त्याला दुरुस्त करतोय. आणि सुरुवात आपण आधीच्या ज्या काही मागे आपण सेशन पाहिलं होतं मागच्या 1 तारखेला की हेडेक हा कॉमन प्रॉब्लेम आहे. आणि पाहताना एक महत्वाची गोष्ट पाहिली होती की आपण ब्रेनला अक्षरशः कापलं तरी पेन होत नाही. मग आज बरेच लोक हेडेकला का त्रास होत आहे, त्याला का सफर करत आहे, कारण काय, आणि बरेचदा औषधं घेऊन सुद्धा आराम का पडत नाही. आणि म्हणून आपण एक महत्वाचा 2 ग्रुप आपण पाहिले होते. पहिलं टेन्शन हेडेक. ज्यावेळेला मानसिक ताण वाढतो त्यावेळेला डोक्यावरचे स्नायू आकडून आकडले जातात, आणि जेव्हा हे स्नायू आकडून जातात त्यावेळेला वेदना होते. म्हणून मागे आपण प्रयोग केले होते की निर्णय फेसेस केले होते, चेहरे केले होते. आणि चेहरा आपण आखून ठेवलं तर पेन नॅचरल होणार. कुठलेही स्नायू आखून अवस्थेत राहिले तर पेन नॅचरल होणार. हे मस्क्युलर पेन, याला आपण टेन्शन हेडेक म्हटलं होतं. दुसरं आपण पाहिलं होतं की ज्या वेळेला अस्वस्थ होतं त्यावेळेला एकाएकी रक्तपुरवठा वाढतो आणि कमी होतो, वाढतो कमी होतो, त्यामुळे वॅस्क्युलर हेडेक. आणि हे आपल्याला आज अतिशय डिटेल पाहायचं होतं. सप्रेस हेडेक म्हणजे जसं आपण बाकी काही पॉईंट्स पाहिलेत आपण की जेव्हा आपल्या मनात इमोशन्स साठल्या, म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आपला खूप राग येतोय, बरोबर आहे. राग आल्यानंतर आपण तो राग काढू शकत नाही. मग काय होईल की तो राग आज साठवून जाईल. मागे पहा आपण त्या फुग्याचा प्रयोगात केलं होतं. आपण असं असेल की आपण जर फुगा आठवत, मागे आपण फुगा केला होता. आता हा जो फुगा होता, आता हा तो प्रेशर वाढलाय. आता प्रेशर वाढला हे समज ताणल्या गेला आपण असा, तर प्रेशर वर जाईल की नाही. आपण प्रेशर वर, आणि जेव्हा प्रेशर इथून बाहेर पडू शकतं का, बाहेर नाही पडू. आणि जेव्हा बाहेर नाही पडू शकत तर ते स्नायू ताणल्या अवस्थेत जातात आणि ते तसेच तिथे राहतात. आणि याला आपण कंप्रेस हेडेक म्हटलं जातं. आणि जेव्हा जेव्हा आपण इमोशन बॉडीमध्ये सप्रेस करतो त्यावेळेला त्याचं रूपांतर क्रॉनिक स्टेटमध्ये व्हायला लागतं, कारण त्याच ऍक्टिव्हेशन होतं. आज आपण खूप डिटेल चांगलं पाहणार आहोत. त्याच गोष्टी येतात, तोच बॉडीचा रिस्पॉन्स बनतो, तोच बॉडीचा पॅटर्न बनतो आणि बॉडी चेंज होतात. आता या फुग्याला आपण काय करू, समजा प्रेस केलं तर काय होईल, दाबलं तर काय होईल, आतमध्ये प्रेशर वाढेल. आणखीन दाबलं तर वाढेल, कुठे जाईल, प्रेशर वर जाईल. आणि एका वेळेला इतकं असह्य व्हायला लागेल की ते फुटण्याच्या स्टेजवर यायला लागेल. सेम आपल्या डोक्यामध्ये होतं. आणि डोक्यामध्ये काय होतं, तसंच जेव्हा अस्वस्थ व्हायला लागली, त्रास व्हायला लागला, तर नीट बारकाईने पाहिलं तर ही कुठे जाते, एनर्जी वरच्या पाठला जाते, ती अस्वस्थ व्हायला लागते, ती कंप्रेस व्हायला लागते आणि बॉडी त्यातून वाचायचा प्रयत्न करते. पण होतं काय, ते तसंच साठवून राहतं. परत ती घटना घडते, परत तो रिस्पॉन्स मिळतो, परत ती घटना घडते, परत तो रिस्पॉन्स होतो. अशा प्रकारे एक विशिष्ट रिस्पॉन्स देण्याचा पॅटर्न तयार होतो. आणि तो पॅटर्न तयार झाल्यामुळे तशा प्रकारचं डोकं वारंवार दुखायला लागतं. म्हणजे एखाद्या डोकेदुखीचं रूपांतर वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमध्ये होतं. हे आपण मागे पाहिलं तर आठवत. आता याला म्हणजे इम्पॉर्टन्स काय, या फुग्यातली आहे. आता हा फुगा तसाच ठेवला, मी बांधून ठेवला तर काय होईल सांगा. नाही तसं राहील. समजा ठेवून दिला, आज ठेवून दिला, उद्या ठेवून दिला तर काय होईल, नाही. हा 3 दिवस फुगा इथून बांधून ठेवून दिला मी नुसता याच्यामध्ये, की तुम्ही पर्यंत पाहिला बर्थडेचे फुगे असतात, पहिल्या दिवशी, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी काय ते आपोआप चिमून जातात आणि आपोआप स्ट्रोक येऊन जातात, बरोबर आहे ना. तसं तुम्ही आपल्याही बॉडीमध्ये पाहिलं की जी एखादा त्रास झाला बॉडीमध्ये, तर 1 दिवस विचार करते बॉडी, 2 दिवस विचार करते मन, 3 दिवस विचार करतं, मग ते हळूहळू तीव्रता कमी होते आणि त्याच्या स्पीडनी बॉडी कमी व्हायला लागते. म्हणजे हा बॉडीचा रिस्पॉन्स आहे त्याला नॉर्मल करण्यासाठी. म्हणजे पहिल्यांदा खूप त्रास होतो, विचारांना त्रास होतो, अस्वस्थ होतो, झोप लागत नाही, आणि मग 2 दिवस झाले, 3 दिवस, कारण ब्रेनला ते महत्वाचं वाटतं आणि हळूहळू ते कमी होतं. हे म्हटलं लक्षात आलं. दुसरा मार्ग काय याचा, हे प्रेशर रिलीज करायचं. प्रेशर रिलीज कुठे झालं, खाली झालं ना, वाढलं वर गेलं आणि खाली झालं. आणि जसं प्रेशर रिलीज झालं बॉडीमध्ये, तिथली वेदना कमी झाली आणि त्याला बरं वाटलं. ओके, व्हेरी व्हेरी सिम्पल टेक्निक.
ओके, आणि तेच आपल्याला बारकाईने समजून घ्यायचं आजच्या याच्यामध्ये. ओके ओके. तर आता हेडेकला डील कसं करायचं, प्रॅक्टिकल त्याला मेजर कसं करायचं. तर आज आपण आपल्या सेशनमध्ये आपण एक डेमॉन्स्ट्रेशन शिकतोय, डेमो घेतो. कोणी आहे का आपल्या ग्रुपमध्ये ज्याला डोकेदुखीचा त्रास आहे आणि जो मला प्रॅक्टिकली करून दाखवेल कसं आपण वाटतं कसं दुरुस्त करू. एनीवन हु इज इंटरेस्टेड टू बिकम द व्हॉलेंटियर. मग नुसतं लेक्चर न घेता मला एक डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं आहे की बॉडीमध्ये कसं कसं चेंज होतो आणि काय काय होतं. आजच्या लेक्चर उद्देश तो आहे. तर कोणी आहे तयार ज्याला डोक्याचा त्रास आहे, ज्याने अनुभवलाय. मला वाटतं अनुभव सगळ्यांनीच असेल ना, की आणखीन कोणा काही शंका असेल तर विचारू शकतो. हाँ मेरे बेटे को माइग्रेन है बोलते हैं, बहुत उसको हेडेक है, 11 इयर्स का है वो. हाँ हाँ उसको बहुत हेडेक होता है और वॉमिट करता है. हाँ. उसको आवाज सहन नहीं होती है. हाँ और मतलब लाइट सहन नहीं होती है. हाँ हाँ. मतलब बहुत रोता है वो, बहुत सीवियर उसको होता है. उसको ऐसा लगता है कि मैं अपने सिर को दीवार में फोड़ूं. और अभी वो सिर्फ 11 इयर्स का है. हाँ, तो ये पैटर्न जो डेवलप होता है अभी मैं बता रहा था कि तो कोई भी ट्रिगर आता है जो अभी थोड़ी देर में तो वही भाई अभी यही डेमोन्स्ट्रेट करने वाला था कि कैसे कैसे होता है और कैसे कैसे बढ़ता है, कैसे कैसे कम होता है. वही अभी मुझे क्योंकि हमारे घर में या कोई भी घर में एक आधी ट्रिगर आता है. या ट्रिगर मतलब कोई झगड़ा हो गया समझो, किसी को डांटा तो उसका रिस्पॉन्स नहीं होगा. हाँ होगा ना. हाँ, तो उसका रिस्पॉन्स बॉडी उसको रिएक्टिव रिस्पॉन्स होना. तो अगर फॉर एग्जांपल मम्मी ने लड़के को डांटा किसी भी कारण की वजह से, तो लड़का मम्मी को डांट सकता है क्या? नहीं. फिर लेकिन गुस्सा तो लड़के को भी आता है, बराबर है. ओके, वो गुस्सा कहाँ जाएगा इमेजिन करो. बॉडी में वो गुस्सा कहाँ जाएगा इमेजिन करो. ब्रेन में ऊपर की तरफ जाएगा ना. वो एपिसोड फिर से बार बार आया तो क्या होगा, उसका एक पैटर्न बन जाएगा कि ये सिचुएशन आई, ये रिस्पॉन्स आया और हेडेक तैयार हुआ. समझ में? खेलते खेलते भी उसको हो जाता है. तो तो ये पैटर्न बचपन में डेवलप हो जाता है धीरे धीरे धीरे. और वो माइंड तो इसलिए अपने को आज जो सीखना है कि हाउ टू रिड्यूस इट, हाउ टू डील विथ इट. समझ में? ट्रिगर काय ट्रिगर असतं तर सुरू होणार ना. हा, तर तेच आता तुम्हाला मला दाखवायचं आहे. जर का माझ्यासमोर कोणी आलं समजा ज्यांना असेल समोर, तर मला ते प्रोसेस कसं करतात काय होते मला तुम्हाला सांगता येईल. तर ऐसे समय से भी ज्यादा होता है क्या माइग्रेन? पहले उसको थोड़ा होता था, अब जैसे पहले 1 ऐसा होता था, से एक बार ऐसा होता था. लेकिन आजकल अभी इसका रिकरिंग जो है विद इन अ वीक होने लग गया है. हाँ, तो ये अपने को अभी क्योंकि ये प्रोसेस ही हमको अभी थोड़ी समझनी है. अभी के डेमोन्स्ट्रेशन आज का लेक्चर का उद्देश्य ऐसा लेक्चर नहीं है, ये आज का प्रैक्टिकल डेमो है कि ये बॉडी में कैसा होता है, उसके कैसा चेंज किया जाता है. समझे? तो इसलिए एक वॉलेंटियर मुझे होना है, आप में से कोई भी जो मेरे सामने आ सकता है, जैसे विल प्रोसेस इट. माझा अनुभव नाही सर तुला खूप नाही, ठीक आहे ना. आता चालेल ना. तरी जरी नसेल तर तुम्हाला कधी डिस्कम्फर्ट जाणवलंय का बॉडीमध्ये कधी? ओके, तर कॅन यू कम, तुम्ही समोर येऊ शकता, मी तुम्हाला पिन करू, येऊ शकता पिक्चर मध्ये. एक मी तुम्हाला पिन करतो. ओके. हा शर्मा सर, हा तुम्ही खुर्चीवर बसला आहात. हा खुर्चीवर बसलात तुम्ही. जस्ट थोडी चप्पल पायामध्ये आहेत का? नाही. हा, तर पायाला जमिनी स्पर्श होतोय.
आता एक काम करा की आता वी आर लर्निंग आपली आतली स्टेट कशी आहे, तुम्ही सध्या कशी आहात आपण पाहतोय. थोडे डोळे बंद करा आणि पूर्ण आपली वरपासून आपली अवस्था. हा चालेल, चष्मा काढत चालेल. बाकी सगळे फक्त ऑब्झर्व करा त्यांना कसे कसे चेंजेस होतात तर. ओके, शर्मा सर पहिल्यांदा खुर्चीमध्ये आरामात बसा. तुम्ही तुमच्या खोलीत आहात. ओके, ही तुमची आवडतीच खोली आहे, बरोबर आहे. आवडती खुर्ची आहे. ओके, आणि जस्ट हा व्हेरी गुड, आणि एन्जॉय दॅट. आणि थोडे डोळे बंद करून आपलं इंटरनल स्कॅनिंग करा, तुम्ही सध्या कसे आहात तर पूर्ण. आणि बाकी लोक जस्ट ऑब्झर्व करा, बाकी नुसतं ऑब्झर्व करा. अँड यू हॅव ऑल द टाइम, आपल्याला काही घाई नाही आहे. तुम्ही सध्या तुमच्या बॉडीमध्ये काय काय चालू, हाऊ यू आर, तुम्हाला आता सध्या कसं वाटतंय. हा सध्या शब्द खूप महत्वाचा आहे. आणि स्वतःला हळू सेटल होऊ द्या. ओके, स्वतः पूर्ण सेटल होऊ द्या. आणि तुम्हाला काय वाटतं जस्ट फील करा. तो पायापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण बॉडी जसं स्कॅनिंग करतो ना आपण, आणि पूर्ण हळूहळू फील करा. आणि तुम्ही खुर्चीमध्ये आहात, ती खुर्ची फील करा. आणि खुर्चीमध्ये जास्तीत जास्त आरामात बसण्याची परवानगी द्या स्वतःला. आणि नोटीस करा तुम्ही श्वास घेतात आणि सोडताय. हळूहळू श्वास, फक्त आता लक्ष डायव्हर्ट करा. आपलं लक्ष नेहमी विचारांमध्ये जातं, आता लक्ष थोडं डायव्हर्ट करून श्वासामध्ये. विचार येऊ द्या, काही होत नाही, पण लक्ष थोडं श्वासाकडे द्या. आपण श्वास घेतो आहोत आणि सोडतोय, फक्त पहा, कुठलाही बदल नाही करायचा. श्वास घेतोय आणि सोडतोय. बार काही नाही, पहा आपल्या बॉडीमध्ये. आणि स्वतःला थोडं हळूहळू शिथिल होण्याची, शांत होण्याची अनुमती द्या. आरामात बसा खुर्चीमध्ये. कम्फर्टेबल आहात तुम्ही शर्मा सर? हा, तुम्ही श्वास घेताय आणि सोडतायत, घेतायत, सोडतायत. जस्ट फक्त अनुभव. जमीन स्पर्श होतोय पायाला? हा, कशी लागते जमीन? गार वाटते. खुर्चीचा स्पर्श होतो आहे? हा, हा, पाठी. तो पाठीचा स्पर्श फील करा. आणि खुर्ची आपल्याला सपोर्ट करते, आपला आधार देते, हे फील करा थोडा वेळ. आणि सध्याची अवस्था तुमच्या बॉडीमध्ये होणारी पहा. आता मला सांगा, डोळे उघडा छान, आजूबाजूला पहा, आजूबाजूला पहा, थोडस डावीकडे, हळू, बिलकुल हळूहळू, बिलकुल हळू. आणि बिलकुल स्लोली. आणि आता स्वतःच्या आतमध्ये तुमच्या बॉडीमध्ये सध्या तुम्ही कसे आहात हे मला सांगा. थोडस आधी मसल वगैरे थोडस टाईट झालं, म्हणजे चेहऱ्याची मसल असं रिलॅक्स केलं, म्हणजे फुगाच्या हवा सगळ्या काढण्यासाठी झालं. पण थोडं आता शांत वाटतं मग. ब्लड फ्लो जे आहे, हो खूप शांत वाटतंय. आणि ब्लड फ्लो जे आहे शरीराचा पूर्ण, त्याचा अनुभव आला. म्हणजे आता मगा तुम्ही बसला होता आणि आता काही फरक आहे का मगान आता? काय तुम्ही सांगू शकता मला काय फरक आहे? तर थोडंफार
म्हणजे टेन्शन म्हणजे असतं कॉन्सन्ट्रेशन खूप दिल्यासारखं म्हणजे तुमच्याकडे दिलंय हा लक्ष तुमच्याकडे गेलं हा तर थोडंसं असे अंग जरा शकतो. आता प्राणायाम केल्यानंतर खूपच रिलॅक्स म्हणजे आता तुम्हाला ओव्हरऑल शांत वाटतं. केल्यानंतर हे करतो. आता तुम्हाला ओव्हरऑल शांत वाटते, पण हो, पण तरी आता तुम्ही आतमध्ये आतमध्ये डोक्यापासून पहा की सगळ्या पार्टमध्ये शांत वाटतं की कुठल्या पार्टमध्ये शांत नाही वाटत. सध्या स्वतःच्या बॉडीमध्ये जाऊन पहा. आता आपल्याला आतमध्ये स्वतःच्या बॉडीमध्ये जायची कला विकसित करायची आहे. काय चालू आहे आपल्या बॉडीमध्ये ते पाहायचं आहे. सगळ्या पार्टमध्ये शांत वाटत आहे की कुठल्या पार्टमध्ये शांत वाटत नाही. सध्या ऍट अ मोमेंट. तास बसल्यामुळे हा तेवढं फक्त बसल्यामुळे. आणि खुर्चीमध्ये आरामात बसायची परवानगी. बाकी शांत वाटतं ओव्हरऑल. ओके. आता तुम्ही सगळे लक्ष द्या की आता सगळे जे पाहत आहेत की जसं आपण त्यांना आरामात बसवलं, पाय जमिनीला टेकवले, खुर्चीचा सपोर्ट घेतला, त्यांच्या स्पेसमध्ये आपण दिलं, त्यांना चांगलं वाटतं आहे. आणि हे चांगलं वाटतं, चेहऱ्यावर रिलॅक्स फील येत आहे. ही आपली बॉडीमध्ये होणारी शांत अवस्था, ज्यावेळी आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, श्वास नॉर्मल आहे आणि ओव्हरऑल एनर्जी फ्लो सारखा आहे. दिसलं तुम्हाला सगळ्यांना? ओके. तुमचे व्हिडिओ बंद असल्यामुळे मला कळत नाहीये रे, पण तरी पण हा शर्मा सर. हा गुड, व्हेरी छान स्माईल आला तुमच्या चेहऱ्यावर. आता इतक्या 2-3 दिवसामध्ये झालेला एखादा तुम्हाला डिस्टर्ब करणारा प्रसंग आठवतो का? हा तो प्रसंग थोडा वेळ आठवा. आणि रात्री तुम्हाला सांगा सांगा सांगण्यासारखे आहे. सांगा जरूर सांगा. 11-11:30 वाजता आमच्याकडे म्हणजे एकदम अचानक फोन आला माझ्या सिक्युरिटीकडून. तर पुरा कार पार्किंग में पाणी भरा है. मैंने कशामुळे झालं ते? तो म्हणाला नाही जो अपना ड्रेनेज हे हो गया था. इतना ड्रेनेज कैसा आहे? आमच्या साधारण 22,000 स्क्वेअर फूटची जागा आहे. त्याच्यामध्ये सगळं 3 फूट पाणी भरलंय. नंतर हे आजूबाजूच्या लोकांनी बाहेर गेलो खाली जायचं म्हणून. तिथे 3 फूट पाणी आहे, तर मला उतरता येणार नाही. मग आजूबाजूच्या लोकांना सांगितलं. मग त्यांच्या घरी गेलं, त्याच्या टॅरेस होतं तिथे गेलो. थोडं थांबू. हे रस्त्यावर पाणी. थोडं थांबूया आपण 2 मिनिटं. हो सर. जसा तुम्हाला तो प्रसंग आठवला, ज्या वेळेला ती परिस्थिती तुम्हाला आता परत दिसली, तर आता तुमच्या बॉडीमध्ये काय झाले पहा थोडा वेळ. ते बदल झाला का मगापेक्षा? हो थोडं टेन्शन. जस्ट फील करा. आता हे टेन्शन बारकाईने टेन्शन यायला लागला. आता बॉडीमध्ये तुम्ही पहा, आपल्या डोक्यापासून पायापर्यंत स्कॅनिंग करा, काय काय बदल झाला पहा. मगा बसले हो तुम्ही आणि आता काही बदल झाला का? आता तो विचार केला ना, आता पुढे काय करायचं, म्हणजे काय काय होणार आहे. बोर्ड इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या याच्यामध्ये पाणी गेले, तरंगा लागले, तो सगळं दृश्य परत डोळ्यासमोर आला. आणि आता शरीरामध्ये काय झालं तुमच्या? डोळे उघडा आता काही प्रॉब्लेम नाही. आता टेन्शन पुढे जाणवत पाहतो थोडंसं आहे, पण तुम्ही आता आपण काय करतो आहे, आपल्या बॉडीमध्ये होणारा बदल ट्रॅक करतोय. घटना घडली होती मागे, ती घटना आठवली आणि आठवल्याबरोबर पटकन आपल्या बॉडीने बदल झाला पटला. आता त्याला मायन्युटली पहा ना, काय काय झालं, डोक्यामध्ये काय वाटतं, छातीमध्ये काय वाटतं, पायामध्ये काय वाटतं, हे कळलं. रक्त सगळं डोक्याला गेल्यासारखं. रक्त सगळं डोक्याला गेल्यासारखं वाटतं आणि श्वास एकदम भिजवायला लागला. काय लागला? जोरजोरात श्वास लागला. जोरजोरात छाती धडधडायला लागली. घशात कोरडेपणा आहे आणि डोळे उघडा सर, चांगले डोळे उघडा. छान.
आता परत खुर्चीमध्ये बसा आरामात. हा ओके. तुमचं मगाचं स्माईल आणा, मगाचं बढियावाला स्माईल. हा व्हेरी गुड. आता पायाचा स्पर्श पहा जमिनीला, तुमची खुर्ची पहा, फील करा. तुमच्या रूम मध्ये आजूबाजूला पहा, छान आजूबाजूला पहा. रूम मध्ये हळूहळू डावीकडे पहा, मांदोळवा. हळूहळू, बिलकुल हळू, काही नाही, बिलकुल हळूहळू पहा तुमच्या. आणि तुमच्या रूम बद्दल मला सांगा, काय काही एखादं नवीन काही दिसते का तुम्हाला? तुमची एखादी आवडती आठवण आहे का या रूम बद्दलची, या खोलीबद्दलची? तुमचं काही एखादा आवडता प्रसंग? हा माझे आम्ही एकत्र शाळेत जमले. आता कोरोनामुळे नाटक रेग्युलर सगळे नातेवाईक वगैरे येतात, गप्पा मारतो, खूप छान. गप्पा मारतो, तुम्हाला चांगलं वाटत असेल ना ते 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 आठवण? पुस्तक वगैरे तेव्हा वाचतो मी, कम्प्युटर वगैरे काम करतो. रेग्युलर बेसिस ऑलमोस्ट माझी. पण एखादी आठवण तुम्ही शेअर करू शकता मला या खोलीमधली, तुमची आवडते? डोळे मस्त उघडे ठेवा, आपण जर गप्पा करतोय त्याच्या प्रकारच्या मूडमध्ये. मी पुणे शिकवून होतो सर्व्हिस करताना. तिथले लोक सगळे आले होते. मग ते जुने आठवण सगळ्याचे गप्पा मारले, भरपूर गप्पा मारल्या. सगळे तिथले फॅमिली हे आले होते शिकवून सगळ्यांना, त्यांच्याशी गप्पा मारले, जुन्या आठवणी सगळे त्यावेळेचे सगळ्या. आणि जेव्हा ही आठवण आली तुम्हाला सध्या, व्हेरी गुड. आता तुम्हाला सध्या कसं वाटतं? परत मागासारखं बॉडी स्कॅन करा आणि कसं वाटतं बघा आता सध्या. तो प्रसंग तुमच्या परत, हा नवीन प्रसंग. आता ते पूर्वीचे जे आठवण आहे तो पूर्ण पुसून गेलाय. तो पूर्ण पुसून गेलेला आहे. आणि हा अनुभव एक नॉर्मल याच्यामध्ये आले. आनंदामुळे म्हणजे हे नाही, म्हणजे श्वास नॉर्मल आलाय. श्वास नॉर्मल आलेला आहे. हा पहा, छाती धडधडणं कमी झालंय, छान वाटत. आणि डोकं टेन्शन कमी झालंय सगळ्या. बरोबर आहे? लक्षात थोडा फरक लक्षात आला, मगापेक्षा फरक लक्षात आला. बॉडी कशी चेंज होती कळलं, आतला अनुभव कसा चेंज होतो. ओके, एक्झॅक्टली, व्हेरी गुड. जो ट्रिगर आहे तो आला की असेच चांगला तर तेच मी तुम्हाला मग तर हे केव्हा कळेल आपल्याला? ज्यावेळेला आपण स्वतः खुर्चीमध्ये बसतो, स्वतःचं अवलोकन करतो, एक एक छोटा प्रसंग घेऊन आतमध्ये तेव्हा कळायला लागतं. लक्षात? हे पटलं? जैन मॅडम, तुम्हाला कळलं का? विनीता जैन मॅडम, तुम्ही आहात का? तो आता हे सगळं प्रसंग समझ, आपको समझ में आया ये क्या हुआ? तो अभी जैन्स हाँ, तो प्रैक्टिकली समझ, पहले आराम से बैठे थे आप, वो उनको धीरे से हमने कुर्सी में आराम से बिठाया, उनको खुद को उस अवस्था को स्कैन करने लगा है. तो पैरों का जमीन का स्पर्श कैसा होता है, उनकी खुद की खोली है, उनको कैसा लगता है. सो व्हाट हैपेंड कि वो ही कुड ओरिएंट इनसाइड कि आता मला चांगलं वाटत आहे, अब मैं अच्छा हूं. समझे? तो इसको बोलते प्रेजेंट में आना. अच्छा, ये जो एक्सपेरिमेंट है वो एक्सपेरिमेंट समझ लो आप. ये चीज हर वक्त हमारे मन में होती है, शरीर में होती है. समझे? तो अभी हमने क्या किया, पहले उनको प्रेजेंट में लाया, कुर्सी में बिठाया. पहले जो ग्राउंड का स्पर्श है वो अनुभूति दी, और उनकी जो स्पेस है उनको स्पेस में उनको स्थिर किया, और उनको ध्यान दे कि आपने सिर्फ अपने सांस चेंज मत करो, सिर्फ ध्यान दो, आप सांस ले रहे हो और छोड़ रहे हो.
तो जैसे अपन वक्त दिया बॉडी ऑटोमेटिक सेटल हो गई, नॉर्मल आ गई, बराबर है। ये हमारे हर वक्त होता है, जैसे मैंने बलून का एक्सपेरिमेंट दिया ना, वो हर वक्त हमारे शरीर में होता है। अब जैसे फिर हमने उनको एक अलग अवस्था में लेके गए की 3 दिवसापूर्वी झालेला प्रसंग त्यांना आठवला, समझे। और जैसे वो प्रसंग याद आया, हाँ, वो पूरा ब्रेन उस माहौल में चला गया, और वो जो स्थिति है, डर है, टेंशन है, बॉडी में फिर से आ गया। तब अब हाँ, तब जैसे वो आ गया, पानी भरा हुआ है, 3 फुट पानी भरा हुआ है, मोटर में जाएगा, ये सब चीजें, फिर क्या हुआ है, फिर बॉडी में यहाँ पे देखो, आपने देखा कि पूरी एनर्जी सर की तरफ जा गई, छाती में धड़धड़ होने लगी, चेस्ट में टाइटनेस आ गया, बराबर है। तो ये बॉडी का रिस्पॉन्स, हाँ, तो वो सिचुएशन को ये बॉडी का रिस्पॉन्स है ध्यान में, ये समझ में आया अच्छे से। तो आप जो बच्चे के बारे में बोलते थे, ऐसा ही हमारे घर में होता है, और बॉडी वैसा रिस्पॉन्स देती है, पूरी एनर्जी अपर साइड में जाती है। समझ में आया यहाँ तक? हाँ, फिर हमने क्या किया, उनको पूरी बॉडी स्कैन करने लगे कि नहीं सर मुझे भी ये हो रहा है, पल्पिटेशन हो रहा है, ड्राई माउथ हो रहा है, टाइटनेस आ रहा है, चेहरे पे आ रहा है, ये हुआ। हाँ, फिर को उनको हमने थोड़ा सा आंखें खोलो, इधर उधर देखो, उनको फिर से अपन ने सेटल किया, नॉर्मल किया, बॉडी को अलाउ कर दिया कि नॉर्मल होने को। तो इसको बोलते हैं एक्टिवेशन। तो ट्रिगर था वो पानी भर जाना, ओके। जैसा वो ट्रिगर लिया, ब्रेन एक्टिव, बॉडी एक्टिव, पूरी एनर्जी ऊपर की तरफ जगी, वो बॉडी का रिस्पॉन्स आ गया। हम वो रिस्पॉन्स को रेगुलेट किया हमने, धीरे धीरे उसको बोलते टाइट, धीरे रेगुलेट किया, तो आराम से उस अवस्था से बाहर लेके आए। तो उनको खुले में लेके, वो हमने बोला कि ये रूम तुम्हारी रूम है, आपकी सेफ्टी फील करो, कोई यादें है क्या। फिर से अब उनका ब्रेन और माइंड अलग अवस्था में गया, उनको चिपड़ून की यादें आ गई, वो सब घर पे मजा करते थे, गप्पा करते थे, बॉडी ने अलग मोड़ लिया, अलग गियर डाल दिया, समझ में। बॉडी ऑटोमेटिक रिलैक्स हो गई और हैप्पी मेमोरीज आ गई। जैसे हैप्पी मेमोरीज आ गई, उनका जो छाती का दर्पण, जो सर में स्ट्रेस लगना, वो ऑटोमेटिक बॉडी ने कम कर दिया, ऑटोमेटिक कर दिया, अलग से कुछ नहीं किया, है ध्यान में। और जैसे मेरे सामने बैठे हैं, बात कर रहे हैं, ये चीज हरदम कैसी होती है, ऑटोमेटिक होती है, फट से होती है, हमारे ज्ञान के बगैर होती है। लेकिन अभी हमने उसको रेगुलेट किया, सामने देखा, और ऐसे हम छोटी छोटी चीजों से खुद को एक्टिवेट करते हैं, पूरी एनर्जी सर की तरफ जाती है, बॉडी में, ब्रेन में टाइटनेस होता है, बॉडी में टाइटनेस होते हैं, और इसलिए वो इमोशन हम होल्ड करते हैं, इसकी वजह से हेडेक होता है। और वही पैटर्न बार बार होता है, बार बार होने की वजह से वो अस्वस्थ अवस्था शरीर में क्रिएट होती है, इसलिए अवस्था बार बार आती है। और हम कोई भी ट्रीटमेंट लेंगे, उसमें गोली लेंगे, 1 दिन गोली लेंगे, 2 दिन गोली लेंगे, तो उसका तात्पुरता असर होता है, क्योंकि ये सिर्फ मसल नहीं, ये पूरा अभी उन्हें देखा होगा आपने, उनके छाती में धड़धड़ हो रही थी, तो क्या करना चाहिए ऐसा जब सिचुएशन? हाँ, तो वही तो अभी थोड़ा समझ तो रही पहले कि बॉडी में क्या हुआ है, छाती दर्द हो गई थी, ड्राइनेस आ गया था, पूरी एनर्जी पूरी ऊपर की तरफ गई थी, समझ में है ना। ये ध्यान में आया, पक्का समझ में आया। और अभी है क्या उनको, अभी शर्मा सर अभी कुछ भी है क्या? अभी कुछ भी नहीं ना शर्मा सर? आता आहे का तुम्हाला त्रास काही? नाही आता तुम्ही सेटल आहात पूर्ण? आता नॉर्मल, आता नॉर्मल। हाँ, तो उनकी बॉडी ने ऑटोमेटिक उसको नॉर्मल कर दिया। क्यों? कि ये हमारे ज्ञान, नॉलेज के क्षेत्र में आया, हमको समझ में आ रहा है कि मेरी बॉडी में ऐसा होता है। ये समझ में आया क्या? तो बच्चों में भी और आप में भी अगर घर का ये माहौल थोड़ा स्थिर किए, रिलैक्स कर दिए, शांति से लिए, तो बॉडी समझ आ रही ये मेरा पैटर्न है, और ये पैटर्न से मैं ऐसा रिलैक्स करूँ, ऐसा रिएक्टिविटी कम करूँ, और धीरे धीरे अपन बॉडी में, जैसे हम नीचे बैठे हैं, योगा कर रहे हैं, प्राणायाम कर रहे हैं, जो एनर्जी ऊपर जा रही थी अपन नीचे ग्राउंड कर रहे हैं। आए ध्यान में? खुद को शांत, जैसे अपन बॉडी की खुद की अवस्था शांत होती है, बॉडी ऑटोमेटिक नॉर्मल करती है। उनकी बॉडी ने ये प्रॉब्लम ऑटोमेटिक नॉर्मल किया है, कोई भी अपन की ट्रीटमेंट की जरूरत नहीं गिरी है। अब भी किसी भी सामने डिस्कम्फर्ट आया,
प्रॉब्लम आया, अपर गया, फिर धीरे अपने आप कम हुआ है। वैसे ही माइग्रेन का भी रहता है, वैसे ही कोई भी स्ट्रेसर का रहता है, हम कितना उसको रिस्पॉन्स दें। अगर हम ओवर एक्टिवेटेड रिस्पॉन्स देते हो, बार बार देते हो, तो वही चीज हमको बार बार मिलती है, इसलिए वो हेडेक एस्टेब्लिश होता है। समझ में आए? तो वो अभी आपने वो माहौल खुद में चेंज लाना है। वो बच्चों में, अरे बेटा ये ऐसा होता है, अभी थोड़ा शांत बैठ जा, धीरे धीरे सांसों पे ध्यान दे, धीरे धीरे खुद को रिलैक्स कर और खुद को माहौल चेंज कर। आप अगर प्रॉब्लम के बारे में सोचेंगे तो प्रॉब्लम बढ़ता जाएगा, आप अगर सोल्यूशन के बारे में सोचेंगे तो सोल्यूशन बढ़ता जाएगा। और आपका चॉइस क्या है, सोल्यूशन या प्रॉब्लम? बोलो। सोल्यूशन। तो सोल्यूशन क्या प्रॉब्लम है? तो अगर बच्चे की नींद अच्छी होती है, हाँ वही बोल रहा हूँ, बच्चे की अगर नींद अच्छी होती है, धीरे धीरे उसका डाइट का प्लान अच्छा होता है, रेगुलर ये आदत डालती है, और किस रिस्पॉन्स से मेरा क्या रिस्पॉन्स होता है उसको बोलते हैं अवेयरनेस। ये चीज होती है, मैं ये रिस्पॉन्स देता हूँ, उसको स्लो डाउन कैसे करो, उसको रिलैक्स कैसे करो, उसको शांत कैसे करो। जैसे से आपके रिस्पॉन्स बढ़ते जाएंगे, आप आपके खुद के बॉडी में चेंज लाते जाओगे, और ये आपको रोज करना है। सर शर्मा सर समजलं का तुम्हाला? लक्षात आलं की? शर्मा सर, शर्मा सर आवाज येतोय माझा? मेरा आवाज आ रहा? हाँ सर, हाँ, तर अलग लक्षात कसं चालतं हे? हा, ते अलग कसं लक्षात येतं, तर आता काय झालंय, हा त्या स्ट्रेसला आपण एक्सपांड केलेला आहे आणि बॉडीमध्ये रिलीज केलाय, आणि आपल्याला बॉडी आपोआप शांत केली आहे, हे शिकायचं आपल्याला. सो दिस इज द सोल्यूशन विच वी वर्क ऑन. समझ में? म्हणजे येणारा ऐसा होता है उसके साथ, जैसे वो हेडेक होता है ना, हाँ। वो सो जाता है तो उसके बाद उसको उठने के बाद रिलैक्स फील करता है। रिलैक्स, तो मतलब बॉडी उसके के, साथ ऐसा होता है, वो जब तो अभी उसका सोल्यूशन कैसे है, बॉडी ऑटोमेटिक नॉर्मल करती है, समझे ना. अगर हल्के हाथ से उसके मालिश कर दे, उसके साथ सर मैं उसको टैबलेट देती हूँ। हाँ 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 हाँ, बोलो बोलो बोलो. सीवियर हेडेक होता है तो उसको टैबलेट देनी पड़ती है नाइट स्टॉप के। हाँ, तो टैबलेट से सिर्फ उसका पेन कम अगर मैं ये प्रोसीजर करूंगी तो उसको भी मेडिसिन देने की जरूरत नहीं पड़ेगी। नहीं, आप अगर रेगुलर ये प्रोसेस चालू करते होगे, ये समझ, अभी क्या हुआ ये आपको समझ में आया कि प्रोसेस पूरी प्रैक्टिकल प्रोसेस, ये प्रैक्टिकल प्रोसेस आपको समझ में आई क्या अच्छे से? हाँ, मुझे समझ में आई कि बॉडी को एकदम रिलैक्स कर देना। हाँ, रिलैक्स ऐसे करना हाँ, है, और हाँ, धीरे धीरे हाँ, आपके हाँ, अंदर में क्या हो रहा है, कौन ट्रिगर से हमारा रिस्पॉन्स क्या है, उसको स्लो डाउन करना है. वो हम क्या बॉडी में होता है, मन में कैसे होता है, वो समझ लेना है, और उसके आउटलेट्स क्या है, उसको धीरे कैसा करना है. तो इस धीरे धीरे अपन ऐसे उसको स्लो डाउन करते हैं. तो ये टेक्निक से हम उस पर पूरी तरह से मात पा सकते हैं. समझ में आया? गॉट अ पॉइंट? शर्मा सर, हा तुमचा काय अनुभव? हा बोला. हा बोला. मला नाही, मुलांना असं आपल्याला हे करता येईल का, ज्यावेळी त्याला हेडेक आहे असं त्यांनी कंप्लेंट केली, हा हा त्यावेळी त्याला जरा देख ऐकून त्याला हे कमी करता येईल का तिथे? हा, तर कमी करता येईल ना. पण आता कसं आहे, त्याला ते त्याच्या एखादा प्रसंग घ्यायचा. ते कसं करायचं आपण, म्हणजे आपण हेडेक असं म्हणून सांगायला, हा हा, तर त्याला त्यावेळेला आपण ट्रीटमेंट देऊ. पण नंतर जेव्हा तो आरामात बसला आहे, आपण गप्पा करतोय, आणि मग त्याला एखादा प्रसंग आठवायला लावायचा अशा प्रकारचा, की तुला हेडेक कसं सुरू झालं, काय झालंय, गप्पा करता करता. मग तो कळतो की नाही, इसने ऐसा किया था, वैसा किया था, इसका झगडा होता सब में ऐसा, आणि फील दॅट. जसे आता आपण कसं पाहिलं, डोक्यामध्ये कसं गेलेलं आहे, ते थोडा वेळ फील करू द्या. मग त्याला कळेल, अरे हे असं आहे म्हणून हे चेंजेस होतात, आणि त्याला मी स्लो डाऊन करू शकतो. माझ्या श्वासावर, त्या विचारात लक्ष मी श्वासावर करू शकतो, मी आरामात बसू शकतो, मी स्वतःला शांत करू शकतो, आणि माझी बॉडी स्वतःला आपोआप नॉर्मल करते. जसं आता जैन मॅडमने सांगितलं, वो सोया तो उसका सर दर्द अपने आप कम हो जाता है. ओके, इसका मतलब क्या है,
रिलॅक्स झाला तो तर आपण नॉर्मल, कारण बॉडीमध्ये हिलिंग पॉवर आहे ना आपल्या, कळलं का? बॉडीमध्ये हिलिंग पॉवर आहे, आणि जशी बॉडीमध्ये हिलिंग पॉवर आहे ती बॉडी आपोआप नॉर्मल करेल. पण आपण काय होतो, त्याच रिॲक्शनला, त्या ट्रिगरला तो रिस्पॉन्स, तो पॅटर्न आणि ती वारंवारता आणतो. तो ट्रिगर, तो रिस्पॉन्स, तो पॅटर्न, आणि हा पॅटर्न लहानपणापासून आपण डोक्यामध्ये फिक्स करतो, म्हणून आपले पॅटर्न तसेच राहतात. आपण सोल्युशनवर भर देत नाही, आपण प्रॉब्लेमवर भर देतो. ओके, लक्षात ठेवा, वाक्य महत्वाचं आहे. आपण सोल्युशनवर भर देत नाही, आपण प्रॉब्लेमवर भर देतो, म्हणून तो प्रॉब्लेम मोठा मोठा होतो. आपण सतत त्या प्रॉब्लेमचा विचार करतो, अरे मला ऍसिडिटी, अरे मला हेडेक आहे, मला हेडेक, मला मायग्रेन आहे, केव्हा येईल भीती, असं. पण सोल्युशनवर केलं, त्याला स्लो डाऊन केलं, तर आपण चेंज आणू शकतो. हा, कारण ते भीतीने पटकन वाटतं ना. म्हणून कुठलाही आपल्या आता पहिल्यांदा करायचं कसं, सोल्युशन आणायचे कसे. ओके, जय मैडम, समझ में आया सोल्यूशन कैसा लाना है? ठीक है, तो पहला ट्रिगर देखो, वॉच करो किस चीज से ये बढ़ता है. पहली चीज तो नोटिस करो कि उसको स्केल करना 1 to 10, जैसे ये 10 स्केल है, जैसे फॉर एग्जाम्पल ये हमारी स्केल है, तो मिनिमम 0, मैक्सिमम 10, समझे? तो ऐसे कोई एक सिचुएशन लो जिससे वो ट्रिगर होता है. ट्रिगर होता है मतलब जैसे बच्चों का झगड़ा होता है, जैसे पढ़ाई का होता है, टीवी प्रोग्राम, कौन सा भी. और जैसे वो अपने वो सिचुएशन ली, फिर बाद में उसको वो सिचुएशन को A to Z, जैसे पहले क्या हुआ था, पहले मैं बैठा था, फिर क्या होता, उस मित्र का याद आई, उसने ऐसा किया था, फिर ऑटोमेटिक वो पूरा रिस्पॉन्स उसको धीरे धीरे उसको टैबुलेट करना, मतलब उसको बोलने लगाना. क्या होता है तो उसको धीरे समझ में आता है, और हमारे मन में और बॉडी में क्या होता है वो विजुअलाइज करना, स्लो डाउन करो. इसका हम छोटा सा एग्जांपल देते हो. आपने कभी भरत काम विन काम किया है जैन मैडम? विन काम किया है? विन काम, सॉरी सर, मुझे समझ नहीं. भरत काम विन काम किया है क्या? मतलब सिलाई का. हाँ, तो मराठी नहीं, मुझे मराठी नहीं आती है, तो इसलिए मैं इतना, मेरे को टर्म्स नहीं पता है. अरे कोई बात नहीं. तो आपने ये किया होगा ना, नीटिंग किया. हाँ, ऐसा जो तो अगर उसका गुंता हो जाता है ना, धागा एक में से अटक जाता है, तो हम क्या करते हैं, तो उसको धीरे धीरे सुलझाते हैं हम, है ना. एकदम टाइट से खींचे तो बहुत टाइट हो जाता है ना, वही धीरे धीरे सुलझाते हैं, और एक धागा बंध है, कहा वो फ्री करते हैं, एक यहाँ से निकालते और फ्री करते, दूसरे निकालते फ्री करते, और ऐसे से वो प्रॉब्लम सुलझ जाता है. अगर टाइट करेंगे तो प्रॉब्लम नहीं सुलझता है ना. इसलिए अगर एक ट्रिगर से अपना रिस्पॉन्स पहचान में आए, उसको स्लो डाउन किए, फिर दूसरा ट्रिगर से मेरा क्या रिस्पॉन्स है, उसको अवेयरनेस के जोन पे, ज्ञान के जोन पे लाए, तो ऑटोमेटिक जोन से अवेयरनेस जोन में लाना. ऑटोमेटिक मतलब ये चीज हुई, फट से रिस्पॉन्स आ गया, वो ऑटोमेटिक जोन, और हेडेक हो गया, ये फास्ट. लेकिन ये चीज होने के बाद मुझे ऐसा लगता है, अगर ये मैं सोल्यूशन ले सकता हूँ, थोड़ी देर में आराम कर सकता हूँ, जैसे आपने अभी बोला, थोड़ी देर आराम कर सकता हूँ, धीरे धीरे सर पे हाथ घुमा सकते हैं, उसको रिलैक्स कर सकते हैं, और धीरे धीरे कम हो सकता है. ये उसका सोल्यूशन ओरिएंटेशन हो गया है ध्यान में. तो ये तरीके से धीरे धीरे उसका रिस्पॉन्स का कम कर सकते हैं. और वो जो ट्रिगर्स है, जिस ट्रिगर से एकदम फट से व्यक्ति जाता है, वो अवस्था में जाता है, वो टेंशन में जाता है, उसको अगर समझो धीरे से अपन स्लो डाउन किए, तो उसका प्रतिसाद है, उसकी रिएक्शन धीरे धीरे टॉलरेबल बन जाती है. जिस चीज से तकलीफ होती है वो तकलीफ होना बंद हो जाता है. ऐसे ऐसे धीरे धीरे उसकी रिएक्टिविटी कम होती है. सर हाँ बोलिए. उसको स्टडी करनी है तो हाँ बोलिए. हाँ, उसको वो किया तो उसको उसको इतना इन्वॉल्वमेंट नहीं है, उसको खेलना और ये सब ज्यादा पसंद. हाँ तो मोस्टली पढ़ने के टाइम उसका जो हैबिट है अच्छा. हाँ, तो उसको उतना इंटरेस्टिंग बनाओ ना, उसका जो पढ़ाई का माहौल उतना ही इंटरेस्टेड बनाओ,
और उसको उससे इंटरेस्ट आने लगे। आपका घर का माहौल चेंज करो, उस खुद का माहौल चेंज करो, प्रॉब्लम का माहौल चेंज करो। जैसे अभी हमारे एक्सपेरिमेंट ने अभी शर्मा सर के चेहरे पे हंसी देखो, कितना सेटिस्फैक्शन मिल रहा है। ही अंडरस्टूड द प्रॉब्लम लाइक दैट। तो यू हैव टू चेंज द एनवायरमेंट। आपको एनवायरमेंट चेंज करना है, खुद का, घर का और बच्चे का। समझ में आया आपको? तो ही प्रोसेस समझ में आई कैसी करना है। तो पहले स्लो डाउन एकदम अच्छे से समझ आया। पहले स्लो डाउन करना, बॉडी को रिलैक्स करना, पहले खुद को शांत अवस्था में ले जाना, फिर एक ट्रिगर लेना जिससे वो तकलीफ होती है, फिर बाद में बॉडी में क्या क्या होता है वो अच्छे से आराम से देखना, और फिर सोचना सच में इतना रिस्पॉन्स देने की जरूरत है क्या, मैं कैसा कूल डाउन करूं, मेरे सॉल्यूशंस क्या है, मेरी प्रॉब्लम क्या है, सॉल्यूशन, मैं इस वक्त में क्या सॉल्यूशन निकाल सकता हूं। ऐसे धीरे धीरे आप खुद पे वर्क जैसे से करते जाओगे वो प्रॉब्लम धीरे धीरे कम होते जाएगा। तो वर्क ऑन सॉल्यूशन देन द प्रॉब्लम्स। ओके, समझ में आया आपको एवरीवन? और ये किसी भी सिचुएशन में काम आता है। समझ आया सर, थैंक यू सो मच। ये किसी भी सिचुएशन, आप सर दर्द में काम आ सकता है, चेस्ट पेन में काम आ सकता है, बॉडी के पेन में काम आ सकता है। अंडरस्टैंड हमारे शरीर में इस वक्त क्या चल रहा है उसका स्कैनिंग करो। हमारे शरीर में इस वक्त क्या चल रहा है उसका स्कैनिंग करो और ऑटोमेटिक बॉडी उसकी सॉल्यूशन दे। हमारे बॉडी में ही हीलिंग पावर है। हमारे खुद के शरीर में खुद को दुरुस्त करने की पावर है। तर समजलं का सगळ्यांना? तर आजचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग कळलं का सगळ्यांना? येस एव्हरीवन? ओके, कुछ पूछना है? तर कुठल्याही इमोशनला हा इमोशन काय, इमोशनला हा टेक्निक वापरू शकतो आपण। इमोशनला प्रोसेस करायचं। ही प्रोसेस वापरायची, मग आपल्याला कळत जातं आपल्या बॉडीमध्ये काय काय चालतंय। आधी पहिल्यांदा छोट्या गोष्टी घ्यायच्या, छोटी गोष्ट घ्या आधी पहिल्यांदा छोटी गोष्ट घ्या, त्याची रिस्पॉन्स बॉडीमध्ये पहा, माझा रिस्पॉन्स काय, माझा पॅटर्न काय, मला इथून काय सांगायचं आहे, आणि मग हळू वर्क करा। तर हे वर्क आपल्याला लॉंग टर्म आपल्याला दुरुस्त करतं। ओके, कळलं सगळ्यांना? ओके, कोणाला काही प्रश्न विचारायचे का? आपले आता 9 वाजले। आणि एव्हरीथिंग इज फाईन, सगळं नॉर्मल आहे। बॉडी तसा रिस्पॉन्स देईल, पण बॉडीमध्ये हिलिंग पॉवर आहे, त्याला स्लो डाऊन करा, त्याला दाबू नका आतमध्ये, त्याला हळू रिलीज करा, बॉडी आपोआप हिल होते। त्याचं प्रॅक्टिकल कळलं सगळ्यांना? एनी क्वेश्चन? हा, ईशा सर काही विचारायचं आहे? ओके, पुढच्या 1 तारखेला आपण भेटू नवीन सोबत। हा, थँक्यू, बाय एव्हरीवन।